नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 डिसेंबर 2023. तर मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. सर्वांचे स्वागत आहे टीच वायर या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर सगळ्यात आधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर वळू आपण आपल्या विषयाकडे. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, त्या प्रश्नासोबतची माहितीसुद्धा. एक तर स्वतः तुम्ही लिहा किंवा PDF घेण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. खूप कष्टाने व्हिडिओ बनवला जातो, तुमचा एक लाईक नक्की द्या. चला तर मग मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 1 बघा, खालीलपैकी कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे? तर ऑप्शन आहे मिचेल स्टार्क, त्यानंतर आहे पॅट कसिम, मुकेश कुमार आणि टॉम करन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मिचेल स्टार्क. तर मित्रांनो, हा फोटोमध्ये जे तुम्हाला खेळाडू दिसत आहे त्यांचं नाव आहे ते. तर मित्रांनो, या प्रश्नाला रिलेटेड दुसरा प्रश्न असणार आहे बघा. प्रश्न क्रमांक 2 बघा, IPL 2024च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्कला कोणत्या संघाने सर्वाधिक बोली लावून खरेदी केले? तर ऑप्शन आहे मुंबई इंडियन्स, बी आहे कोलकाता नाईट रायडर्स, त्यानंतर आहे चेन्नई सुपर किंग आणि त्यानंतर आहे पंजाब किंग्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कोलकाता नाईट रायडर्स. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला IPLच्या इतिहासात सर्वाधिक किती कोटी रुपयांना खरेदी केलं गेलं? तर ऑप्शन आहे 25.21, त्यानंतर 26.23, 24.75, 22.23. तर मित्रांनो, 24.75 कोटी रुपयाला त्यांना खरेदी केलेलं आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली? आपल्या भारताबद्दल आता प्रश्न आला बघा. ऑप्शन आहे उमेश यादव, बी आहे रिंकू सिंग, सी आहे तिलक वर्मा आणि डी आहे हर्षल पटेल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? हर्षल पटेल. हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत ते आहेत हर्षल पटेल. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. IPL 2024च्या हंगामासाठी पंजाब किंग्सने हर्षल पटेल या भारताच्या खेळाडूला सर्वाधिक किती कोटी किमतीला खरेदी केले? तर मित्रांनो, ऑप्शन आहे 11.75, त्यानंतर आहे 10 कोटी, त्यानंतर आहे 9.75 कोटी आणि डी आहे बघा 7 कोटी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 11.75 कोटी. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. IMFच्या निकषानुसार कोणता देश आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मन्स ठरलेला आहे? तर ऑप्शन आहे चीन, नंतर आहे भारत, नंतर आहे अमेरिका, त्यानंतर आहे जपान. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भारत. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल काही माहिती बघू. 2023 जागतिक वृद्धीमध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे? तर मित्रांनो, 16%. तर मित्रांनो बघा, 2023 परदेशातून नागरिकांना पैसे पाठवण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, आपला भारत देश. 2023 वर्षात परदेशातून अनिवासी भारतीयांना देशात किती अब्ज रुपये पाठवलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 125 कोटी. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल नोंदवली गेलेली आहे? तर ऑप्शन आहे 5.3, बी आहे 3.2 आहे 6.2. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 6.2. तर मित्रांनो, हे बघू शकता भूकंपाचं चित्र आहे बघा. पुढच्या प्रश्नाकडे वळू. संयुक्त राष्ट्राने 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन आहे बघा, इंटरनॅशनल एअर ऑफ कॅमिलिड्स, त्यानंतर बघा इंटरनॅशनल एअर ऑफ व्हेजिटेबल्स, इंटरनॅशनल एअर ऑफ राईस, इंटरनॅशनल एअर ऑफ टायगर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? इंटरनॅशनल एअर ऑफ कॅमिलिड्स. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला चित्रामध्ये प्राणी दिसत आहे त्याचं नाव आहे कॅमिलिड्स, संयुक्त राष्ट्राने 2024 तर मित्रांनो, हा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कुठे आयोजित करण्यात आला? तर ऑप्शन आहे वाराणसी, बी आहे अयोध्या, सी आहे शिर्डी, डी आहे कुरुक्षेत्र. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कुरुक्षेत्र या ठिकाणी. तर बघा, गीता महोत्सवाचा तुम्ही फोटो बघू शकता. तर मित्रांनो, त्याच्या खालचा पॉईंट बघा, हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? तर मित्रांनो, त्यांचं नाव आहे जगदीप धनखड असं. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन ए आहे बांगलादेश, बी आहे भारत, सी आहे पाकिस्तान, डी आहे श्रीलंका. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बांगलादेशने काय झालेलं आहे? तर अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023 विजेता संघ ठरलेला आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023च्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने कोणाचा पराभव केला? तर ऑप्शन ए आहे भारत, बी आहे पाकिस्तान, सी आहे UAE आणि डी आहे अफगाणिस्तान. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? UAE या देशाचा पराभव केलेला आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर ऑप्शन ए आहे भारत, बी आहे UAE, सी आहे चीन आणि डी आहे सिंगापूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? UAE या देशामध्ये अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023चे आयोजन करण्यात आले होते. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघू. अब्देल फतह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली? तर ऑप्शन ए आहे इजिप्त, बी आहे कुवेत, सी आहे इराण आणि डी आहे इस्रायल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? इजिप्त या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांचं नाव काय आहे बघा? अब्देल फतह अल सिसी. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. अब्देल फतह अल सिसी यांची इजिप्त देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कितव्यांदा निवड झालेली आहे? तर ऑप्शन ए आहे दुसऱ्यांदा, नंतर आहे चौथ्यांदा, त्यानंतर आहे तिसऱ्यांदा आणि त्यानंतर आहे पाचव्यांदा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तिसऱ्यांदा निवड झालेली आहे.
तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन ए आहे 20 डिसेंबर, बी आहे 12 डिसेंबर, सी आहे 16 डिसेंबर, डी आहे 21 डिसेंबर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. अजून पण मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.